नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. बापरे, किती दिवसानंतर मी हे वाक्य म्हणतीये. मला वाटतं जरा कमी महिना झाला असेल. 18 जुलैला शेवटचा ब्लॉग पोस्ट केला होता येलोस्टोनचा. ती ट्रिप झाल्यानंतर तिकडचे सगळे ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केले होते, पण त्यानंतर मात्र मला जमलं नव्हतं. तर म्हटलं आज फार दिवसानंतर वेळ मिळालेला आहे असा एक ब्लॉग फिल्म करण्यासाठी, की ज्याच्यातून मला तुम्हाला अपडेट्स सगळ्या सांगता येतील. तर त्यासाठीचाच आजचा हा आपला ब्लॉग आहे. तर मी कशात बिझी होते इतके दिवस. तुमचे म्हणजे मला मेसेजेसवर मेसेजेस येत आहेत. Instagramला सुद्धा कमेंट सुद्धा येत आहेत, की का ब्लॉग्स येत नाहीयेत, का ब्लॉग्स येत नाहीत. तर मी सांगते, आधीमध्ये मी थोडेफार शॉर्ट्स तुमच्याशी शेअर केले असतील. आपल्या परसबागेतली मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी वगैरे ते सुद्धा तुम्ही शॉर्ट्समधून बघितली असेल. पण मोठा व्हिडिओ काही मला करायला जमलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे आमची येलोस्टोनची ट्रिप झाली. आलो इथे आणि जस्ट लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला बिल्वाचा समर कॅम्प. आणि बिल्वचा समर कॅम्प होता दुपारचा, बरोबर 1 ते 4 या वेळेतला तो समर कॅम्प. आणि त्याची सगळी जबाबदारी अविनं माझ्यावर दिली होती, की त्याचं आवरायचं, त्याला तिकडे नेऊन सोडायचं, तुला हवं असेल त्याच्यासोबत थांब, नाहीतर घरी परत ये आणि परत त्याला आणायला जा. हे असं करण्याचं कारण म्हणजे तो जवळ नव्हता घराच्या, तर दुसऱ्या सिटीत होता. आणि मुलांना एंगेज करण्यासाठीचा तो एक चांगला कॅम्प आहे असं मला वाटलेलं, म्हणून त्याला तिथं ऍडमिशन घेतलेलं होतं येलोस्टोनला जाण्याच्या आधीच. इथं समर कॅम्प विषयी थोडंसं सांगते. तर समर कॅम्प जर तुम्ही इकडचे बघितले, इथं जे राहत असतील ते 100% त्यांना ही गोष्ट माहिती असेल आणि ते सहमत असतील माझ्याशी. खूप महाग असतात समर कॅम्प्स. म्हणजे अगदी 1 आठवड्याचा असेल किंवा आठवड्यातून 2 दिवस असेल, तर काहीच्या काही फीज असतात त्याच्या, खूपच एक्सपेन्सिव्ह असतात. पण हा एक समर कॅम्प मला असा मिळाला होता, की जो 1 महिन्यासाठीचा होता, आठवड्यातले 4 दिवस होता आणि तरीही फक्त $25 होता. त्यामुळे मी अजिबात विचार न करता काही काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत ते चेक करून त्याचं ऍडमिशन करून टाकलं होतं. म्हटलं 1 महिना तरी बिल्व चांगला एंगेज राहील, कारण 3 महिन्यांचा असतो समर ब्रेक. 3 महिन्यांची उन्हाळ्याची सुट्टी असते आणि एवढे दिवस करायचं काय? हा मुलांना पण खूप प्रश्न पडतो. एकतर शाळेची सवय झालेली असते आणि घरात बोर होतं ना, करणार काय? मग उगीचच मग त्रास द्यायचा, आपल्या मागे काहीतरी काहीतरी भुणभुण लावायची, आपल्याला एंगेज ठेवायचं, अशा गोष्टी होतात. बरं, मी खेळते, मला जेवढं जमेल तेवढं त्याच्याशी एंगेज राहते सुद्धा, पण आपल्याला बाकीची पण कामं असतात आणि स्वयंपाक नाही केला तर तू जेवशील काय? असं मला त्याला वारंवार सांगायला लागतं. त्याचं म्हणजे एकच, तू माझ्याशी खेळ, तू माझ्याशी खेळ. मग म्हटलं हा एक चांगला मार्ग आहे, की त्याला 1 महिना तरी मी बिझी ठेवू शकेन, एंगेज करू शकेन. तर एक स्पॅनिश ऑर्गनायझेशन आहे मिकासा नावाची, आणि ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळं त्यांचा तो समर कॅम्प हा इतक्या कमी पैशात होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 पिकनिक्स होत्या. त्यानंतर त्यांच्यासाठी रोज स्नॅक्स असायचे त्यांच्याकडूनच, टी शर्ट वगैरे हे सुद्धा त्यांचं होतं. रोज काही ना काहीतरी बिल्व छोटे मोठे गिफ्ट्स घेऊन यायचा. तर असे समर कॅम्प्स जर तुम्हाला सापडले तर तुमच्या मुलांना नक्की एंगेज करा, असं मी इथल्या पॅरेंट्सना मुख्यतः सांगेन. कारण मला माहितीये 3 महिन्यांची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे भयानक डोकेदुखी असते, आणि ती असते कारण एवढे आपण थोडा वेळ एंगेज ठेवूया, त्याच्या पलीकडं आपले पेशन्स राहत नाहीत. आणि मग असं वाटतं, यार मी काय आता प्रत्येक सेकंदाला तुला नवीन ऍक्टिव्हिटी देऊ, काय तुला मी सारखं सारखं कसं एंगेज ठेवू, असा आपल्या पुढे प्रश्न पडतो. तर मी त्या बिल्वच्या कॅम्प सोबत तो माझाही कॅम्प झाल्यासारखा झाला, कारण बऱ्याचदा मी तिथंच थांबायचे, की जा, परत त्याला सोडा आणि घरी या, परत थोड्या वेळाने आणायला जा आणि घरी, असे 4 हेलपाटे घालण्यापेक्षा मला असं वाटायचं की तिथं त्याचा जो कॅम्प सुरू आहे तिथंच बसावं. त्यामुळे मी तिथंच बसायचे. आणि कॅम्पचं वगैरे मी काही रेकॉर्डिंग केलं नाही अर्थातच, कारण खूप सगळी मुलं होती तिथं छोटी छोटी, आणि मी प्रत्येकाची परवानगी विचारत बसणं मला शक्य नव्हतं. आणि मला असं नाही वाटलं की त्याचे काही फिल्मिंग वगैरे करावं, कारण जसे आपल्याकडे समर कॅम्प्स असतात तर तशाच प्रकारचा तो समर कॅम्प होता. त्यामुळे वेगळं असं काही नाही, पण छान होता. त्याचा 1 महिन्याचा समर कॅम्प, आणि तो जस्ट आता संपलेला आहे 2-3 दिवसांपूर्वी. ते झालं. त्यानंतर अवीचं तुम्हाला मध्ये मी सांगितलं होतं की त्याची एक महत्वाची परीक्षा होती प्रमोशनसाठीची. तर त्यामध्ये तो पास झाला आणि त्याचं ते प्रमोशन झालं. आणि अजूनही ऑफिसचे बरेचसे त्याचे कन्सर्न सुरूच आहेत. कदाचित वर्क लोकेशन चेंज होऊ शकतं, कदाचित दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागू शकतं वगैरे, अशा प्रकारचे काही गोष्टी सुरू असल्यामुळं
आम्हाला त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतंय, की असं झालं तर काय होईल, शिफ्ट व्हायचं झालं तर काय होईल वगैरे, हे सगळे गोंधळ सुरू आहेत. घर आहे आपल्या इथे, तर ते कसं काय मॅनेज करायचं, अशा प्रकारच्या त्या सगळ्या सतत रोज आमच्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळं ब्लॉग फिल्मिंग वगैरे या गोष्टींना म्हणावं तसा मूड येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लांबचे कुठले प्लॅन्सही झालेले नाहीयेत. समर सुरू आहे सगळं खरं आहे, पण दर आठवड्याला वीकेंडला काहीतरी छोटे मोठे प्लॅन होत आहेत. जसं की छोटीशी बागेतली पिकनिक असेल, जी मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेली. तर छोटीशी पिकनिक असेल, किंवा इथल्या इथं कुठेतरी तलावाच्या काठी जाणं असेल, वॉटर गेम्स खेळणं असेल, हे अशा गोष्टी सुरू आहेत. पण येलोस्टोनहून आल्यापासून आम्ही लांब असे कुठे गेलेलो नाही आहोत अजून, पण जाणार आहोत. लवकरच आता फॉल सीझन इथं सुरू होईल पुढच्याच महिन्यात, आणि फॉल सीझन सुरू झाला की फॉल बघायला एक लॉंग ट्रिप आपली असतेच. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी मी तुम्हाला इकडचा फॉल दाखवते, झाडांचे बदललेले रंग आणि तो अद्भुत निसर्ग, म्हणजे ते मला सगळ्यात आवडणारं निसर्गाचं रूप आहे, आणि ते मी तुमच्याशी दरवर्षी न चुकता शेअर करत असते. यावर्षी सुद्धा शेअर करणार आहे, आणि त्याच्यासाठी एक खास ट्रिप सुद्धा प्लॅन केलेली आहे. तर फॉल सुरू झाल्यावर तिकडं जायचं आहे. त्या ट्रिपचं सुद्धा सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी गेल्या 15-20 दिवसांपासून करतीये, म्हणजे केलेली आहे म्हणू शकत नाही, कारण अजूनही ती सुरूच आहे, ते म्हणजे डाउनसायझिंग. घरात एवढ्या सगळ्या गोष्टी अशा होत्या, की ज्या नुसत्या पडलेल्या होत्या, ज्या वापरात अजिबात येत नव्हत्या आणि कधीतरी उपयोगाला येतील म्हणून साठवून ठेवलेल्या होत्या. आणि रिअलाईज झालं, की काही उपयोग नाहीये हा सगळा पसारा ठेवून. हे पटापट सगळं डाउनसायझिंग केलं पाहिजे. समजा शिफ्ट व्हायचं झालं आपल्याला, तर मग त्यावेळी सगळा हा पसारा आवरत बसण्यापेक्षा आत्तापासून हे सगळं डोनेट तरी करूयात, नाहीतर विकून तरी टाकूयात, काहीतरी तरी या पसाऱ्याचं करूयात, असं वाटल्यामुळं तो पसारा सगळा मी आवरायला घेतलेला आहे. इतक्या वेळा मी कारमध्ये तो पसारा भरलेला आहे आणि त्या गुडविलमध्ये जाऊन डोनेट करून आलेले आहे. शिवाय ज्या गोष्टी चांगल्या असतील आणि ज्या विकता येतात मार्केट प्लेसवर असं वाटलं, तर त्याचं लिस्टिंग माझं करणं सुरूच आहे. काही गोष्टी विकल्या सुद्धा गेलेल्या आहेत. बिल्वचे कपडे जुने झालेले, माझे आवीचे कपडे, कितीतरी अशा भेटवस्तू म्हणून आलेल्या वस्तू, ज्या की कधी वापरल्या गेलेल्या नव्हत्या आणि कधी वापरू अशी शक्यता सुद्धा नाहीये. तर असं सगळं जे सामान आहे, तर या सगळ्या सामानाची जिथल्या तिथं विल्हेवाट लावून टाकली पाहिजे असं वाटल्यामुळं मी तो एक मोठा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या घरात या अशा वस्तू असतात. आपण जस्ट एक कोपरा काढायचा अवकाश, अख्खा दिवस आपला त्या कोपऱ्यात जाऊ शकतो. तसंच माझं सध्या काहीसं सुरू आहे, आणि त्यातही अख्खा दिवस म्हटलं तरी जातोय या सगळ्या कामांमध्ये. मला वाटतं कुठल्यातरी शॉर्टमध्ये की काय मी तुम्हाला सांगितलं होतं, की उन्हाळा सुरू असला तरी सुद्धा पावसाळा सुरू आहे की काय असं वाटतं, इतका पाऊस पडतोय. तर हेही 100% खरं आहे. इतका सारखा पाऊस पडतोय, 2-4 दिवस, 4 पण नाही, 2 दिवस कसं तरी ऊन, आणि मग लगेच पुढचे 5-6 दिवस पाऊसच पाऊस, आणि तो पण साधा पाऊस नाही, विजांच्या कडकडाटासह पाऊस, म्हणजे थंडरस्टॉर्म. तर हे इतके यावर्षी खूपच जास्त थंडरस्टॉर्म व्हायला लागलेत. काय विषय मला माहिती नाही, पण होतायत एवढं खरं. तर त्याच्यामुळं सुद्धा असं आहे, की खूप लांब कुठं जाणं नको वाटतंय, कारण पावसात रिस्क कशाला घ्या असं वाटतं. वीकेंड्सना बरोबर पाऊस येतो. आत्ताचा जो वीकेंड येणार आहे ना, तेव्हा सुद्धा पावसाचं प्रेडिक्शन आहे, ते सुद्धा थंडरस्टॉर्म आहे. हे असे प्रकार सुरू असल्यामुळं, की काय म्हणजे कुठे बाहेर जाणं जास्त होत नसल्यामुळं, विशेष काही ॲक्टिव्हिटीज होत नसल्यामुळं मी काहीच सध्या फिल्मिंग करत नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की डेली रुटीन वगैरे हे दाखवण्यात मला फारसा इंटरेस्ट नाहीये. ते मी तुम्हाला नेहमी सांगतही असते, की तुमचं काय आणि माझं काय. रुटीन म्हणजे रुटीन असतं. स्वयंपाक पाणी, घरातलं सगळं कामं वगैरे, ह्यात काही दाखवण्यासारखं असं मला वाटत नाही. तर ह्या सगळ्या अपडेट्स होत्या, आणि याच्यामुळंच सध्या चॅनलवर काही विशेष कंटेंट येत नाहीये. तर म्हटलं, की का येत नाहीये, ॲटलीस्ट हे तरी तुम्हाला सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही विचारत आहात, तुम्ही कमेंट्स करतात. तर ते सांगणं मला गरजेचं वाटलं, आणि त्याच्यासाठीच आजचा हा छोटासा ब्लॉग होता. पण मी प्रयत्न करेन, की लवकरात लवकर होईल काहीतरी, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करू. वातावरणानं साथ दिली तर फिरायला पण कुठे-कुठे जाऊ, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. बिल्वची सुट्टी अजून सुद्धा आहे. बरेच दिवस त्याची सुट्टी चालणार आहे. त्यामुळं त्याची शाळा सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत. तोपर्यंत कुठे जमलं तर नक्की वेगळे एडव्हेंचर वगैरे बघून ठेवलेले आहेत, पण त्याची तिकीटं मिळत नाहीयेत, असा सुद्धा प्रकार आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी जमल्या करणं, तर त्याचे ब्लॉग्स मी तुमच्याशी नक्की शेअर करीन. पण जाता-जाता आपल्या परसबागेत एक फेरफटका मारूयात. तुम्हाला बघायचं आहे ना, की हरभरे आलेत का? फुलं कुठली-कुठली आली आहेत? कारण तेही तुम्ही विचारलं होतं. तर चला एक फेरफटका मारूयात आपल्या परसबागेत. सुरुवात मी आता इथं उभी आहे तिथूनच करते. ही आपली सदाफुली. तुम्हाला माहिती आहे केवढी छोटी-छोटी रोपं होती ही. एका कुंडीत फक्त 2-2, 3-3 रोपं लावलेली होती. तर
त्याची ही एवढी आता बहरलेली आहेत रोपं सगळी, आणि इतक्या सुंदर रंगांची फुलं नावाप्रमाणे सदा फुललेली असतात. त्यानंतर इकडच्या या पेटीत लावलेलं होतं हे लाल फुलांचं, तुऱ्यासारख्या फुलांचं झाड. त्याला सुद्धा खूप छान छान लाल तुरे येत असतात. आता त्या कोपऱ्यात सुद्धा गुलाबी फुलं आहेत, जी मला खूप आवडतात, तुम्हाला दाखवते. ही छोटी छोटी गुलाबी फुलं किती सुंदर दिसतात. तिकडे त्या सुद्धा झाडाला आली आहेत. आणि आता आपण आपल्या छोट्याशा हरभऱ्याच्या शेताकडे जाऊयात. भरपूर पाऊस पडत असल्यामुळं ना या आजूबाजूला जी झाडी वाढतीये ना त्याला काही सुमार राहिलेला नाहीये. किती वेळा ते सगळं काढलं तरी परत परत येते, कारण पाऊसच तेवढा. मी आज जाते म्हणजे मला नीट दाखवता येईल. हे असे हरभरे आलेले आहेत आता आपल्या छोट्या छोट्या रोपांना. मला खूप आवडतात हे हरभरे खायला. तुम्हाला आवडतात का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण मला आठवतंय मम्मा मंडईतून आली आणि पिशवीत दिसलं की हरभऱ्याची आज जुडी आणलेली आहे, 5 मिनिटात फडशा पडायचा. एवढे आवडतात मला हे हरभरे खायला. इकडे सुद्धा आलेले आहेत, सगळीकडे दिसतात. इथे सुद्धा कसं भरलाय का नाही अजून, कोवळे कोवळे मऊ मऊ आहेत सगळे. थोड्या दिवसात खाण्यासारखे होतील. हा, मला अजून एक गोष्ट सांगा. एकदा भाजी केलेली आहे पण परत त्याला असे कोवळे कोवळे जी पानं येत आहेत अशा प्रकारची, तर त्याची परत एकदा भाजी होऊ शकते का? मला असं वाटतं की परत एकदा काढून होऊ शकते, पण जे जाणकार आहेत त्यांनी सांगा की त्याचा हरभऱ्यांवर काही परिणाम होणार नाही ना जर मी परत भाजी काढत राहिले तर. तर अशी ही आपल्या बागेची अपडेट. आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात आणि लवकर भेटू अशी आशा करते. बाय बाय.